एकादशी आहे तर उद्यापन करावं का? मासिक पाळी सुतक विटाळ आहे, बाहेरगावी जाणार असाल तर काय करावे? एकादशी दिवशी नैवेद्य दाखवला जातो का? एकादशी आणि गुरुवार दोन्हीही उपवास असतील तर उपवास कधी सोडावा? श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. माझ्या चॅनेलवर मनापासून स्वागत आहे. मार्गशीर्ष महिना सुरू झाला आणि आपले 3 गुरुवार झालेले आहेत. 24 डिसेंबरला 4था गुरुवार आहे. या महिन्यामध्ये 4 गुरुवार पडले आहेत. त्यातले 3 गुरुवार आपल्याकडून झालेले आहेत. 4थ्या गुरुवारी एकादशी आहे. सर्वांना पडलेला मोठा प्रश्न म्हणजे एकादशी आली आहे, मग त्याच दिवशी उपवास सोडावा का आणि देवीला नैवेद्य दाखवावा का आणि उद्यापन करावे का? कारण एकादशी दिवशी देवांना नैवेद्य दाखवलाच जात नाही, कारण एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे. म्हणून एकादशी दिवशी उद्यापन करावे का असा सर्वांना प्रश्न पडलेला आहे. मग 4थ्या गुरुवारी जर कोणी बाहेर जाणार असेल तर त्यांनी काय करावे? किंवा मग मासिक पाळी येत असेल आणि कोणताही विटाळ सुद्धा येत असेल तर 4थ्या गुरुवारी उद्यापन करावे का? तर ते कसे करावे हे आपण पाहणार आहोत. आपण मागच्या वर्षी अमावास्येला उद्यापन केलं होतं. या वर्षी तुम्ही एकादशीला सुद्धा उद्यापन करू शकतात. असं कुठं लिहिलेलं नाहीये की मार्गशीर्ष महिन्याचं व्रताचं उद्यापन एकादशीला चालत नाही. आज सगळ्यात महत्त्वाचं, एकादशीला देवाचा उपवास असतो. एकादशी भगवान विष्णूंची सेवा केली जाते, पण सत्यनारायण केलं जात नाही. तर तुम्ही माता लक्ष्मीचं उद्यापन करू शकतात जर तुमची इच्छा असेल तर. आता समजा एखाद्या व्यक्तीचे, एखाद्या स्त्रीचं जर एकादशीचा उपवास असतो आणि मार्गशीर्ष गुरुवार उपवास असतो, मग त्यांनी पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी उद्यापन करू शकता. आणि ज्या व्यक्तीचा मार्गशीर्ष गुरुवार आहेत व एकादशी नाही, त्यांनी 4थ्या गुरुवारी उद्यापन केले तरी चालतं. एकादशीचं व्रत आहे त्यांनी शुक्रवारी उपवास सोडायचा आहे. गुरुवारी रात्री उपवासाचे काहीतरी गोड किंवा फळं खायचे आहेत आणि शुक्रवारी एकादशी सोडायची आहे. कारण भगवान विष्णूंना एकादशी समर्पित असल्यामुळे एकादशीचे अर्धे व्रत करता येत नाही. म्हणजेच आपल्याकडे म्हणतात की लंगडी एकादशी करत नाही, त्यामुळे ते व्रत रुजू होत नाही. म्हणून एकादशी दिवशी संध्याकाळी उपवासाचं काहीतरी खाऊन शुक्रवारी उपवास सोडायचा आहे. बऱ्याच महिला असं म्हणतात की मार्गशीर्ष महिन्याचं गुरुवारचं व्रत मार्गशीर्ष महिन्यातच उद्यापन देखील करायचं असतं. एखाद्या गुरुवारी अडचण आली तर काहीही हरकत नसते. पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता. पौष महिना अजिबात वाईट नाही. पौष महिना भगवान सूर्याला समर्पित आहे. भगवान सूर्याची सेवा मनोभावे स्त्रिया करत असतात. सूर्यनारायणाची पूजा करतात. मनोभावे सूर्यनारायणाचे रविवारचे व्रत देखील करतात. त्यामुळे पौष महिन्याला वाईट समजू नका. पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताचे उद्यापन नक्कीच करू शकता. जर तुमचे एकादशीचे व्रत असेल, मासिक पाळी असेल किंवा कुठे बाहेर जाणार असेल तर पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन करू शकता. महिलांचा प्रश्न असतो की 3ऱ्या गुरुवारी उद्यापन करू का? कारण मी 4थ्या गुरुवारी बाहेर जाणार आहे, तर मग कधी उद्यापन करू? तर अशा महिलांसाठी सरळ त्यांनी पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन करावे. ही यथाशक्ती सुवासिनी किंवा 7 कुमारिकांना बोलावून त्यांना उद्यापन करावे. 7 महिलांची ओटी भरावी, त्यांना काहीतरी गोड खायला द्यावे, केळीचं फळ द्यावे, व्रताची पुस्तिका देऊन यथाशक्ती उद्यापन करावे. भक्ती भावाने देवीची पूजा करावी. देवीला क्षमा मागावी की माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ करा. महालक्ष्मी व्रताचे तर महिला त्या ग्रंथाचा मान सन्मान ठेवत नाही. त्या महिला टाकून देता, इथे तिथे ठेवता, खाली ठेवतात. मग लहान मुले ते फाडू शकतात. अशा प्रकारे त्या पुस्तकीचा अपमान होतो. व्रतपुस्तिका मान ठेवणार नसेल तर पुढच्या वर्षी करणार आहे अशाच व्यक्तींना तुम्ही ग्रंथ द्यायचा आहे. उगीच ज्याच्याकडून ते व्रत केले जाणार नाही अशा व्यक्तींना ते ग्रंथ देऊ नका. पुस्तिका देण्यामागील उद्देश हाच असतो की मार्गशीर्षचे गुरुवारचे व्रत करावे. परंतु जर त्या व्यक्ती
जमणार नसेल तर त्यांना पुस्तिका देऊ नका. तुम्हाला एखाद्या व्यक्तीने शेवटच्या गुरुवारी उद्यापनासाठी जेवणासाठी बोलवलं आहे तर त्यांच्या घरी जावा आणि जेवण करा. असं अजिबात मनात घेऊ नका की माझा उपवास आहे आणि माझा उपवास मी माझ्या घरी सोडणार आहे आज, कारण तुम्ही लक्ष्मी स्वरूपात त्यांच्या घरी जाणार असता. हा मान मिळायला देखील खूप भाग्य लागतं. म्हणून महिलांनी कृपया असं करू नये. जर कोणी तुम्हाला जेवायसाठी बोलवलं तर नक्कीच जावा. परंतु जर तुम्हाला खरंच त्रास होत असेल, सतत खाणं जमत नसेल, जास्त पित्ताचा त्रास होत असेल तर तसे सांगू शकता. माझा उपवास मी माझ्याच घरी सोडणार आहे. तर असं करू नका. तुमच्या देवाला नैवेद्य वगैरे दाखवा, त्यांच्या घरी जेवण करू शकता. महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर या दिवशी तुमच्या घरी कोणतीही स्त्री आली तरी अन्नदान करा, मान सन्मान करा. ती वयोवृद्ध स्त्री असो, विधवा स्त्री असो, तिचा मान सन्मान करा. गोडधोड खायला द्या, कारण देवी कोणत्या स्वरूपात येऊ शकते हे सांगता येत नाही. काही जणांचा असं म्हणणं असतं मार्गशीर्षचे गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातच करायचे असतात. पौष महिन्यात देखील तुम्ही करू शकता. उपवासामागील कारण एकच आहे की मार्गशीर्ष महिन्यात देवीच्या सात्विक लहरी पृथ्वीवर जास्त सक्रिय असतात. म्हणून महालक्ष्मीची जास्तीत जास्त आपल्याकडून सेवा घडावी आणि ते प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये कायमचे वास्तव्य करावे, यासाठी महालक्ष्मीची मनोभावे सेवा करा. जास्तीत जास्त आई लक्ष्मीची सेवा करा. देवी लक्ष्मी सर्व समजून घेते. शहरामध्ये जास्त बायका नसतात. उद्यापनासाठी 7 बायका मिळणे सुद्धा कठीण होऊन जाते. तुमच्या घरी एक जरी सुवासिनी असेल, तुमच्या ओळखीचे एक जरी मैत्रीण असेल तर तुम्ही तिचाच मान सन्मान करा. तिला जेवणासाठी बोला, तिची ओटी भरा, मनापासून उद्यापन करा. देवी मानून घेते. उद्यापनाच्या दिवशी नक्कीच तुम्ही जेवण बनवायला पाहिजे. सुवासिनींचा मान सन्मान करून त्यांना पोटभर जेवू घाला. यामुळे माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा खुश होते आणि त्यांच्या कृपेने घरामध्ये कशाचीच कमतरता पडत नाही. उद्यापन दिवशी सुवासिनीची उष्टी ताटं आपल्या घरात पडलं पाहिजे असं पूर्वीपासून सर्वजण म्हणत आलेले आहेत. 1, 2, 5, 7 सुवासिनी तुम्हाला जमेल तेवढं यथाशक्ती तुम्ही जेवण अवश्य द्या. त्या एकादशी नाही त्यांनी उद्यापन केलं तरी चालेल. मासिक धर्म आला असेल तर तुम्ही नक्कीच पुढच्या गुरुवारी उद्यापन करू शकतात. जर तुम्हाला सुतक विटाळ असेल तर 10-12 दिवस जातात. मांडणी वगैरे करून चालणार नाही. तुम्ही फक्त उपवास करायचा आहे. तुम्ही देवीची सेवा करा, उपवास करा, पण मनोभावे व्रत करा, सेवा करा. परंतु काही अडचणी जर आपल्याला हे करणे जमत नसेल तर उगीचच मनामध्ये काहीही आणू नये. त्या बाहेरगावी जावं लागलं, जर तुम्ही तुमच्या लेकीच्या घरी गेल्या, सुनेच्या घरी गेल्या, पाहुण्याच्या घरी गेल्या, तिकडे जाऊन सेवा केली तरी देखील चालते, पण सेवाच महत्त्वाची आहे. कुठलाच महिना वाईट नसतो. पौष महिना देखील चांगला आहे. पौष महिन्यात तुम्ही व्रताचं उद्यापन करू शकता. माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका.